वृष्टी झाल्यामुळे सर्व खरडून गेलेलं आहे. तर 4 ते 5 बार तहसीलला येणं जाणं झालं. म्हैस गेली, ठिबक गेलं, सर्व काही हळद गेली, कापूस गेलं, काहीच राहिलं नाही सर. आम्ही उमऱ्याचे आहात, पण काही थोडं बी राहायला गेलं तर बी आमचं दखल कोणी घेण्याचं इथं. म्हणून आता पर्याय आम्हाला फक्त एक पर्याय काढले. आम्ही आता काही नाही, काही भेटणार नाही आम्हाला म्हणून ते आश्वासन दिलेले. म्हणून तलाठी साहेब म्हणले आम्हाला. त्याच्यामुळं तहसीलला आल्या. तहसीलला एक बार नाही 2, 3, 4 बार येऊन परेशान झाल्या. कोणी आमचं दखल घेणं गेले. सोबत आमच्या सभापती साहेब सतीश पाटील उंबरेकर याला घेऊन आले आम्ही इथं. पण आमचं आता या लास्ट पर्याय आहे, आमचं शेवट पर्याय आहे. मी एक शेतकरी आहो, मी कोणतं कार्यकर्ता नाही, कोणतं काहीच नाही. फक्त माझं सगळं गेलं आहे, मी झालो भिकारी. म्हणून साहेब एवढं आणलाव, फक्त ये डबा आणलाव इंड्रिलीचा. आणि या तहसीलीपुढे एक माणूस मेले आमच्या गावाचं. 8 दिवसाच्या नंतर कोण साहेब काय तहसीलदार साहेब म्हणले आम्हाला की तुमचं न्याय देतो. न्याय देण्यात गेलं तर एक माणूस उमऱ्यात या तहसीलला फाशी लावून लटकून मेलेला आहे. पण आता बी मी या लोकांकरता आमचे 300 लोक शेतकरी आहे, एक नाही 300 शेतकरी आहे. 8 दिवसाच्या नंतर हे औषधचा डबा या तहसीलला आणून मी पिऊन मरणार आहे, एवढी माझी जाहिरात घ्या. का तर कोणी शेतकरी असलं हे लोक अन्याय करालेत. का अन्याय करालेत? गोरगरिबाचं बघण्यात फक्त यायची खुर्ची, यायचं फक्त पगार, यायची ड्युटी हे सांभाळालेत. आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलं की आता तुमचं काय छानी करायला, हे करायला, ते करायला वाट लावतं. भूलताय करशी साहेब आम्हाला गवसाय रिकामं नाही कुठंच फिरले आम्ही. त्यानं फक्त आधी आलं धर्माकर साहेब, आधी आलं तलाठी साहेब आले. शेतामध्ये 40 पोते खत गेले, ठिबक गेलं, शेड गेलं, म्हैस गेली. तर आम्हाला म्हणले फक्त भूलताप. या तहसीलला येऊन किती बार 4 बार ओशी आणून दिलेला आहे मी. आणि मी आकादून गेलेला आहे, मी संपून गेलेला आहे. म्हणून मी एक शेतकरी बोलायला आणि शेतकरी जाव. शेवटी यायचं पर्याय तहसीलला हेच आहे, आता दुसरं काहीच नाही. माझं बोलणं झालं. कोणी शेतकरी झालं तर तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा. आता इथून पुढे आपल्याला काही भेटणार. ऑक्टोबरमध्ये भरपूर मोठा पाऊस झाला. त्यावेळेस कृषी अधिकारी, तहसीलदार साहेब, आमदार साहेब सर्वजण उमऱ्याला पाहणी करायला आले. सर्व शेतकऱ्याचं खरडून शेती गेली, पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हिवरा नदीकाठावरील फक्त शेतकऱ्याची यादी आली. कृषी साहेब धम्मपाल आणि तलाठी साहेबांनी सर्वे केला, जिओ टॅगच्या फोटो घेतल्या. सर्व घेऊन ते अहवाल ऑक्टोबरमध्ये दाखल करायचा होता. तो त्यांनी दाखल न केल्यामुळे आता पळवाटा काढत आहे. तर आम्ही 2-4 वेळेस त्यांना अर्जबाजारी केल्या, आमचं ॲप्लिकेशन दिल्या, शेतकरी आले, परंतु कोणी त्यावेळेस बोलायला आम्हाला तयार नाही. ज्या कंधार तालुक्यामध्ये बऱ्याच गावाला खरडून गेलेले पैसे भेटतात आणि उमऱ्याला किंवा लोहा तालुक्यामध्ये जाणून बुजून अशा काही गोष्टी घडतात, हे अतिशय दुःखाची आणि खेदाची बाब आहे. त्यासाठी ज्या अधिकाऱ्यानं चूक केली, आमचं अहवाल दाखल केला नाही, त्याच्यावर योग्य ती चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार केलं पाहिजे. आणि आमच्या उमरा येथील शेतकऱ्याला योग्य तो न्याय 8 दिवसाच्या आत नाही मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि शिवसाहेब जिल्हा परिषद नांदेड इथे निवेदन देऊन आमच्या उमरा येथील सर्व शेतकरी उपोषणाला बसणार आहोत. तर याची गंभीर नोंद घेऊन आम्हाला योग्य न्याय लवकरात लवकर द्यावा, ही मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व चॅनलवाण्याला किंवा आमच्या सर्व तहसीलदारला याला विनंती करतो. नाही निर्णय जर लवकर घेण्यात आला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार, ही नम्रतेची विनंती. तहसीलदारांना निवेदन दिले, काय आश्वासन दिले तहसीलदार साहेबांना आता आम्ही निवेदन दिल्या, परंतु त्याने तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये तुमचा जे काय आहे ते अहवाल सादर करून तुम्हाला योग्य तो जो मोबदला आहे ते देण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलं. म्हणून आज आम्ही या ठिकाणाहून परत वापस जात आहोत. जर नाही भेटल्यास आम्ही आमची दिशा आणि दशा काय आहे ते पुढच्या 8 दिवसामध्ये ठरवू, अशी मी. पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं उमऱ्या गावामध्ये आणि आमच्या परिसरातल्या बऱ्याच गावामध्ये आज फक्त उमऱ्यातलेच तेवढे माणसं आले. खूप मोठं शेतीचं नुकसान झाले. शेती अक्षरशः खरडून गेली, विहिरी बुजून गेल्यात, वाळू सरकून गेली, काळी माती पूर्ण वाहून गेलेली आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांनी 3-4 वेळेस पाठपुरावा केला, पण त्यांना इथं काही प्रतिसाद भेटला नाही. सगळे सर्वे करून गेले. बरेच कृषी सहाय्यक, तलाठी आणि तहसीलदार साहेब हे सगळेजण येऊन 2-3 वेळेस येऊन गेलेत, तरी पण अद्याप आमच्या उमऱ्याला काही मदत मिळाली नाही. आणि जसं पंडितनं आता सुरुवातीला म्हणला, त्याचं शेड मोडून पडलं, त्याची म्हैस मेली, त्याच्या वावरामध्ये काही काळी माती राहिली नाही. ते आज कंटाळून इथं आलेलं आहे आणि आज त्यांना इंड्रेल पितो म्हणून त्यांना बसला होता इथं. मी म्हणलं आपण यावेळेस शेवटचं बोलू.
त्यांनी आम्ही तहसीलदार साहेबाला त्यांची व्यथा मांडली. त्यांनी म्हणले 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही हेच प्रकरण मार्गी लावतो. पण जर त्यांनी नाही मार्गी लावले तर इथून पुढं कोणचं आंदोलन होईल का एखादं माणूस मरल काही सांगता येत नाही. कारण आमच्याच गावातल्या एकानं पूर्वी 2 वर्षाखाली इथंच फाशी घेऊन आत्महत्या केली होती. पण तशी काही गोष्ट होऊ नये, शेतकऱ्याला त्रास होऊ नये म्हणे आज आम्ही सर्वजण इथं आलो. तरी प्रशासनालाही विनंती आहे की लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा.